महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांसाठी प्रचाराची सुरुवात करण्यासाठी येथे प्रचाराचा नारळ फोडला आहे टाकेदेवी येथे. आणि तीनही पक्षांचे ज्येष्ठी श्रेष्ठी कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येथे एकत्र आला आहे आणि यातच आपला विजय निश्चित आहे. तरी विजयाची पताका ही आपल्या अंगणातच लागणार आहे यात शंकाच नाही. तरी यासाठी आपण तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी हीच नम्र विनंती. सर्व आलेला आपल्या एवढा जनसमुदाय महाविकास आघाडीचा त्यांच्या सगळ्यांचा मी एक आभार व्यक्त करतो की त्यांनी बहुसंख्येने सगळे इथे उपस्थित राहिलेत. आणि प्रथम म्हणजे वडील असताना भरपूर काही विकास कामे झालेली आहेत आणि आज मी एक नवीन चेहरा म्हणून आहे. पण मी एक आश्वासन देतो की पुढील 5 वर्ष हा चेहरा प्रत्येकाच्या लोकांच्या मनामनात राहील असं काम करेन एवढा मी शब्द देतो. लोकांचा भरपूर पाठिंबा आहे मला, त्या हिशोबाने मी काम करतो. प्रत्येक गावात काम, पाणी, लाईट हा रोड झाले पाहिजे हा विषय, हाच विकास करायचा आम्हाला आणि यासाठी आम्ही उभे आहोत. आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि आज MC भाई बोलले आम्हाला का आम्ही अमेठी युनिव्हर्सिटी हल्ली आज नंदुरला मला जमीन विकायची काही गरज नव्हती, पण आम्ही जमीन काय विकली कारण विकास झाला पाहिजे, गावाचा कल्याण आहे, भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही जमीन विकल्या. आणि आज अमेठी युनिव्हर्सिटी म्हणजे मी अमेठी युनिव्हर्सिटी बाजू घेत नाही, पण अमेठीने आमच्या भागांचा नक्कीच कल्याण केला हे आम्ही बोलतो. आज अमेठी बोलली तर तुम्हाला मंदिर काही बांधू, आम्हाला मंदिर नको, आम्हाला हायस्कूलची इमारत बांधून द्या आणि आम्ही हायस्कूलची इमारत बांधली. त्याबद्दल मी या सर्व लोकांचा आभार मानतो. शेका पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्षाचा आभार मानतो कारण आम्ही पैसे देऊन माणसं आलेली नाही, ही स्वतः खर्चाने माणसं आलेली आहेत. त्याबद्दल त्यांचा पहिले आभार मानतो. आणि विकास होणे हा माझा कर्तव्य आहे. मी गेली 10 वर्ष निवडून आलेलो आहे, पण पक्षवाद बघा नाही कुठला, तालुक्याचा विकास झाला पाहिजे हाच उद्दिष्ट माझा होता. आता लोक बोलतात का नवीन जुना अरे आम्ही पक्ष चेंज नाही केले, कुठले केले, आम्ही एकच पक्ष झाले म्हणून निष्ठा ठेवली म्हणून आम्हाला पक्षाने तिकीट दिलं. काही काळ पक्ष बदलतात, काही काँग्रेसमध्ये, काही शिवसेनेमध्ये, काही भाजपमध्ये काय लोक येतात पैशासाठी येतात. आम्ही पैसा हालचाल आम्ही फक्त पैसा नाही कमवला तर माणसं कमवली म्हणून आज जनसमूह आमच्या जवळ आहे.